अगर आपको ये वीडियो अच्छा लगा तो लाइक करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाना ना भूलें। शेती हा आपल्या कृषीप्रधान देशाचा कणा आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आत्मनिर्भर किसान बाजाराचे आयोजन कोरेगाव भाजपा विधानसभेच्या सौजन्याने करण्यात आले आहे। मुंबई भाजपा सचिव समीर देसाई यांच्या संकल्पनेतून आणि वार्ड क्रमांक 56च्या नगरसेविका सौ राजू देसाई आणि असंख्य कार्यकर्ते यांच्या प्रयत्नातून प्रायोगिक तत्त्वावर या आत्मनिर्भर किसान बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी असंख्य कार्यकर्तेही उपस्थित होते आणि बाजाराची सूचना मिळताच ग्रामीण भागातील अस्सल शेतमाल स्वस्त दरात खरेदी करून स्थानिक महिलांनी सुद्धा आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला। आणि एकूणच या सर्व उपक्रमाची माहिती मुंबईचे भाजपा सचिव समीर देसाई यांच्याकडून आपण घेणार आहोत। आज हे शेतकरी जे आले ते जागर कार्यालय आहे तिथे आज आपण आहोत। या संपूर्ण उपक्रमाची माहिती समीर सर आपलं स्वागत आहे। सर काय या उपक्रमाची काय माहिती द्याल सर? बळीराजा हा देशाच्या अर्थसंकल्पाचा आणि एकंदरीत कणा आहे आणि त्या बळीराजाला आत्मनिर्भर करण्याकरता सक्षम करण्याकरता देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 3 विधेयक मंजूर केले आणि ह्याच्या मागचा उद्देश केवळ एवढाच आहे की शेतकऱ्याचा माल हा थेट ग्राहकांपर्यंत पोचावा, मधले दलाल बिछोले ह्यांची कमीत कमी त्यांच्यामध्ये हस्तक्षेप असावं, या मोठ्या आणि चांगल्या अशा मार्गदर्शी अशा हेतूनी हे 3 विधेयक मंजूर झालेत। ह्याच विधेयकांना बळ देण्याकरता, त्या बळीराजाला बळ देण्याकरता ह्या विभागात आम्ही असा संकल्प केला आहे की थेट नाशिकचे शेतकरी आपलं माल घेऊन विभागात येतील। या विभागातल्या लोकांना ताजं चांगलं स्वच्छ ऑर्गॅनिक असं त्यांनासुद्धा प्रोड्यूस मिळेल आणि एका अर्थी त्या शेतकरी बळीराजाचं हात अजून कसे बळकट करता येईल हा ह्या सगळ्या उपक्रमाच्या मागचा केवळ प्रांजळ आणि प्रामाणिक उद्दिष्ट आहे। सर आज इथून सुरुवात केली असं म्हटलं तर चूक होणार नाही सर। अजून पुढे गोरेगावात अजून या उपक्रमाचा विस्तार काय करण्याचा कार्यक्रम आखला आहे की कसं काय सर? नाही, मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांशी याबद्दल चर्चा केली आहे की एखाद महिना ह्या एका ठिकाणावरनं आम्ही हा प्रयोग करून बघू आणि त्याच्या यशाप्रमाणे विभागामध्ये आणि गोरेगावमध्ये आणखीन किती शेतकरी बाजार आम्ही लावता येईल ह्याचं आमचा नक्की विचार आहे आणि एकंदरीत ह्याचा लाभ त्या बळीराजाला आणि गोरेगावकरांना मिळेल। धन्यवाद सर। तर हे होते आपल्यासोबत समीर देसाई सर, जे मुंबईचे भाजपा सचिव आहेत। आपले जागर कार्यालय इथे त्यांनी आज या उपक्रमाची सुरुवात केली आहे। आपण पाहू शकता इथे कित्येक भगिनी इथे भाजी घेताना आपल्याला दिसत आहेत आणि लवकरच हा उपक्रम जो आहे संपूर्ण गोरेगावसहित मुंबईमध्ये करण्याचा मानस त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो आहे। याच्यासोबतच त्यांचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून सुद्धा आपण काही माहिती जाणून घेणार आहोत। वॉर्ड अध्यक्ष निलेश सोमजी आपल्यासोबत आहेत। निलेशजी काय सांगाल या उपक्रमाबद्दल? माझे मार्गदर्शक समीर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पनेतून आणि नगरसेविका राजू समीर देसाई यांच्या प्रयत्नातून आपण शेतकऱ्यांचा डायरेक्ट माल जो भाजीपाला आहे तो आपण इथे विकण्यासाठी ठेवलेला आहे आणि हा भाजीपाला आपण घेतो त्यामध्ये दुहेरी फायदे आहेत। मुळात पहिला फायदा म्हणजे शेतकऱ्याला त्याचा नक्कीच फायदा होईल, शेतकऱ्याला त्याचा माल कुठल्याही मध्यस्थी अडथळ्याशिवाय ते विकता येईल, त्यामुळे त्याचा फायदाच होईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या वॉर्डमधील लोकांना, माझ्या सर्व जनतेला, माझ्या सहकाऱ्यांना हा स्वच्छ स्वस्त माल त्यांना मिळेल, हा दुहेरी फायदा आहे। म्हणून आम्ही हा इथे प्रत्यक्ष हा उपक्रम इथे राबवलेला आहे। काय सांगाल हा उपक्रम जो आहे तो राबवताना काय अडचणी काय आल्या किंवा कशा प्रकारे सगळं अरेंजमेंट केली? नक्कीच अडचणी तर आलेल्याच आहे, नक्कीच अडचणी आलेल्या आहेत। पहिली गोष्ट की हा माल खपवायचा कसा। पहिल्या वेळी आम्ही प्रायोगिक तत्वावर इथे चालू केलेलं 2 ऑक्टोबरला, त्यावेळी 2 टन त्यांनी माल आणलेला। आम्हाला भीती होती की हा संपणार की नाही, पण आमचे मित्र आहेत मायकल, रोशन, अजित चेवले आणि हे सर्व आहे, या लोकांनी, समीर खेडेकर या लोकांनी रिक्षामधून प्रचार केला। मोतीरानगर नंबर 3 डोंगरी हनुमाननगर इथे प्रचार केला की स्वच्छ आणि स्वस्त भाजीपाला इथे स्वस्त दरामध्ये मिळणार आहे जागर ट्रस्टला, तर तुम्ही सर्वांनी इथे घेऊ शकता। तो त्यामुळे प्रसार झाला आणि लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा माल इथे विकत घेतला
आणि अशा तऱ्हेने पुन्हा सकाळी रात्री ती गाडी बोलवायची, ते त्यांना राहण्याची सोय करायची शेतकऱ्यांना. या सर्व गोष्टी या समीर देसाईंच्या सहकार्याने केलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचेही सर्वांचे आभार मानतोच. मॅडम काय सांगाल तुम्ही, गावातून ताजी भाजी डायरेक्ट मुंबईमध्ये स्वस्तात मिळते, काय वाटतं तुम्हाला? सर्वात पहिला याचे मार्गदर्शक आमचे समीर देसाई, आमच्या नगरसेविका. त्यांनी एवढा जीव ओतला त्याच्यामध्ये की सगळे त्यांनी पूर्ण त्याचा आधी तयार केलं की आपण कसं करायचं. नंतर भाईच्या मार्गदर्शनाखाली, समीर देसाईंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यापर्यंत पोचले आणि त्यांना इथे चांगलं प्रोत्साहन मिळाल्यामुळे ते इथे यायला तयार झाले. त्यांना जर इथल्या लोकांचं सहकार्य आणि समीरबाईंचं सहकार्य जर लाभलं नसतं ना, तर एवढं लांबून कोणीही आलं नसतं. या सर्व फायद्यामध्ये त्यांचाही फायदा आणि ते जाताना एकदम खुश होऊन गेल्या वेळेला. तर असेच खुश होऊन जावे आणि आमच्या इथल्या गोरेगावमधल्या विभागातील लोकांना आणि इथल्या आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये ज्या लोकांनी सहकार्य केलं त्याच्याने हे चांगला प्रोग्राम होऊ दे आणि लोकांपर्यंत चांगली भाजी पोचू दे, हाच त्याच्यामागचा उद्देश आहे. आपण पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात इथे महिला जे आहेत, ग्राहक जे आहेत, ते शेतातली थेट ताजी भाजी घेताना इथे आपल्याला दिसत आहे. एक चांगली सुरुवात झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण एक शेतकऱ्याची मुलगी मुंबईमध्ये राहते. बोल आज मी गावाखेड्याला फोन जर केला तर सगळं शेतकरी भाऊ पण म्हणजे बोलतात सगळं पावसानं गेलं, आमचं भाजी सडली. त्यांचा एका शेतकऱ्याचा खरोखर अक्षरशः म्हणजे खायचा वांदा झालेला आहे गावी. त्यामुळं खरोखर मी 2 पैसे या लोकांना इथून आपल्याकडून शेतकऱ्याला सुटले तर खरोखरच मी आनंदी आहे. आपला देश हा कृषीप्रधान देश मानला जातो आणि जय जवान जय किसानचा नारा हा समीर काका आणि राजू काका यांनी खूप चांगल्या प्रकारे अंमलात आणला आहे. कारण सर्वांना स्वस्तात भाजी आणि तेही थेट ताजी भाजी, शेतातली भाजी भेटते. त्यामुळे गृहिणी फारच खुश आहेत. आपला शेतकरी राजा पण फारच खुश आहे, कारण त्याला थेट ग्राहकांना विकायला त्याला संधी भेटते. काय वाटतं शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळेल या सर्व? फारच छान मिळणार, कारण मधले जे दलाल आहेत त्यांचा फायदा न होता आज शेतकऱ्यांचा आणि ग्राहकांचाच फायदा होतोय असं मला तर वाटतं. खूप छान वाटतंय. गावची फ्रेश आणि ताजी भाजी आम्हाला आता चक्क मुंबईमध्ये भेटणार आहे, ते पण एवढ्या स्वस्त आणि चांगल्या दरामध्ये. त्यामुळे खूप चांगला अनुभव आला आहे आम्हाला आणि चवही चांगली असते. ये जो समीर भाई ने और राजुल दीदी ने जो ये किया है, इससे एक फ़ायदा बोलेगा कि अपने को फ्रेश भाजी मिलेगी और अपने को एक मन में जो डाउट रहेगा कि भाजी कैसी होगी, उसके लिए वो हिसाब से ये बहुत ही अच्छा है. ऊपर में जैसे समीर भाई ने बताया कि हम लोग पहला यहाँ पे कर रहे हैं, यहाँ पे सक्सेस होगा सब ये करेंगे. मैं भी आज मेरा मिसेज से बोला जाओ देख के आओ, तो अपन नेक्स्ट सैटरडे जब ये भाजी तो हम तुरंत सवेरे जाके लेके आएंगे. तो ये अच्छा उपक्रम है और नरेंद्र मोदी की जो प्रणाली है देखना है, तो उनके मन में है कि उनको डबल इनकम क्या, डबल नहीं 2-4 साल के बाद वो चोबल इनकम हो जाएगी, इतना तो मेरा भरोसा है. थँक्स. ज्या प्रकारे आपण पाहू शकता हा जो सर्व उपक्रम आहे हा शेतकरी या केंद्रस्थानीच फिरतो. कारण की त्यांची जी बाजारपेठ आहे गावच्या ठिकाणी त्यांना मालाची प्राईस न भेटत नसल्यामुळे आणि मुंबईमध्ये त्यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध असल्यामुळे हे शेतकरीसुद्धा आहेत आपल्यासोबत. त्या शेतकऱ्याचं मनोगत त्याला स्वतःला काय वाटतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत हे शेतकरी आहेत. आपण पाहू शकता सर्व गृहिणी कशा प्रकारे भाजी घेत आहेत. या संपूर्ण उपक्रमाबद्दल नेमकं त्यांना काय वाटतं? नमस्कार, स्वागत आहे आपल्या फाईट अगेन्स्ट. नमस्कार. सगळ्यात आधी आपलं नाव सांगा. सचिन सोमनाथ कापडे. आपलं गाव कुठलं? गाव देशवंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. अच्छा. सिन्नर नाशिकहून हे शेतकरी मुंबईमध्ये आपली भाजी विकण्यासाठी आले आहेत. कसं वाटतं तुम्हाला या उपक्रमाविषयी डायरेक्ट? खूप चांगलं वाटतं आहे. म्हणजे मी आल्यापासून बघतो, म्हणजे मला खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आहे. मी पाठीमागच्या म्हणजे आता शुक्रवार गेला तेव्हा पण आलो होतो. म्हणजे माझा कुठल्याही प्रकारे माल शिल्लक नाही राहिला. लोकांनी मला खूप प्रतिसाद दिला आणि महत्त्वाचं म्हणजे मुंबई वाचवा सचिव समीरभाई देसाई आणि सौ नगरसेविका राजुल समीर देसाई यांनी आम्हाला जे काही म्हणजे इथं येण्याचा जो योग दिला त्यांचे पण मी खूप आभार मानतो. याच्या आधी पहिल्या खेपेमध्ये किती भाजी आणली होती आणि ती खप वगैरे कशी झाली? नाही, पहिल्या खेपेमध्ये म्हणजे मी जेवढे आणले होते तर मला म्हणजे गावच्यापेक्षा म्हणजे इथं चांगलं म्हणजे परवडलं पण. आणि लोकांचं पण म्हणणं असं आहे की म्हणजे लोकांना पण चांगल्या स्वस्त दरामध्ये इथं भाजी मिळू राहिली. त्यामुळे लोक पण खुश आहे आणि लोक पण आनंदाने भाजी घ्यायला आता परत आलेली माझ्याकडे. मग आता पुन्हा येणार? आता हीच बाजारपेठ तुम्ही सातत्याने ठेवणार की कसं? हो, आता मी कंटिन्यू सातत्याने ही बाजारपेठ चालूच ठेवणार आहे मी. तर आपण पाहू शकता की शेतकरीसुद्धा या उपक्रमाने एकदमच आनंदित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कारण की गावामध्ये बऱ्याच समस्या असतात. शेतीमालाचं विक्री यासंबंधी बऱ्याच समस्या असतात. त्या समस्या इथे संपलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि
मुंबईमध्ये चांगली बाजारपेठ त्यांना मुंबई भाजपा सचिव समीर देसाई यांच्या संकल्पनेतून मिळाल्यामुळे त्यांचा फायदा जो झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामॅन संदेश चव्हाणसह मी अनिल सकपाळ, फाईट अगेन्स्ट क्रिमिनल न्यूज, मुंबई.